जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय काय खास आहे, रिक्षा चालक आणि त्यांना होणारे आजार। तर मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा चालवण्यासाठी घेणार आहात किंवा नवीन रिक्षा घेणार आहात आणि तर तुम्हाला रिक्षा चालवून काय काय आजार, तुमच्या शरीरावर काय काय वाईट परिणाम होणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो। तर रिक्षावर जे पैसे कमवतो त्याला इझी मनी म्हणतात। म्हणजे बाकी आपण मेहनत करतो, जॉब करतो, त्याच्यावर कंपनीत काम करता, तर एवढ्या सहजासहजी पैसे भेटत नाहीत। पण रिक्षामध्ये तुम्ही एक भाडं मारलं तरी तुम्हाला 50 रुपये भेटू शकतात। ते भाडं एक 10 मिनिटाचं असू शकतं, 5 मिनिटाचं पण असू शकतं। त्याच्यामुळं रिक्षावर कमवलेला पैशाला इझी मनी म्हणतात। इझी म्हणजे एकदम इझी कमवलेले आहेत। तर आता त्याच्यामुळं बऱ्याच जणांना काय वाटतं की आपण पण रिक्षा चालवावी आणि आपण पण बिझनेस करावा रिक्षा चालवून, तर पैसे कमवावे, जास्तीत जास्त पैसे कमवावे असं सगळ्यांना वाटतं। आणि वाटणं साहजिकच आहे, पण याचे दुष्परिणाम पण होतात मित्रांनो। बऱ्याच जण आता जुने रिक्षावाले त्यांना होतात। आता माझं सांगतो, मी जवळजवळ 10 वर्षापासून गाडी चालवतो। तर पहा, मला पाठीचा दुखणं आहे, म्हणजे पाठ दुखते, कधी कंबर दुखते, कधी पाय दुखतात, आता खांदे दुखायला लागलेत, म्हणजे हे कंटिन्यू चालू असतं। आता खांदे का दुखतात, कारण आपण असं स्टेअरिंग आहे रिक्षाचं, ते असं कंटिन्यू पकडत असतो आणि भाडं असतं 20 मिनिटं, कधी 25 मिनिटं, कधी 30 मिनिटं, कधी 1 तास लागतो। सिटीमध्ये जायचं असेल तर 1 तास तुम्हाला असं पकडावं लागणार। मग हिथं दुखणार, हात दुखणार, हे दुखणार, जॉईंट दुखणार इथले खांद्यांचे। आता समजा मान दुखणार, तासभर तुम्हाला असंच करावं लागणार, कधी असं करणार, कधी असं करणार, पण मान असं स्टेबलच ठेवावं लागणार आहे। डोळ्यावर ताण येतो, कारण तुम्हाला काचच्या पलीकडे बघायचंय, ते पण इकडे बघायचंय, 360 अँगलला बघायचंय, इकडे बघायचं, कंटिन्यू बघत राहायचंय जोपर्यंत ते भाडं तुम्ही सोडत नाही तोपर्यंत। मग आता त्याच्यात वेळ लागणार, 15-20 मिनिटं, 30 मिनिटं लागणार तुम्हाला असंच बघायचं। मग डोळ्याचा पण त्रास होतो मित्रांनो, खांद्याचा होतो, हाताचा होतो। आता तुम्ही बसताय कंटिन्यू 1 तासभर, 15-15 मिनिटं, कधी मी स्वतः गाडीवर कंटिन्यू 3-3 तास, 4-4 तास नुसती भाडी मारलेली आहेत। 3-3 तास तर कमीत कमी 3-3 तास असं मी उतरलेलोच नाहीये सीटवरून खाली। तर ह्याने काय होतं, पाठदुखी होणार, कंबरदुखी होणार, मूळव्याध होणार। आता मूळव्याधाचा त्रास तर मला नाहीये, कारण मी कंटिन्यू पाणी पित राहतो आणि असं खाण्यावर पण माझं कंट्रोल आहे। आता खाण्यावर म्हणजे कसं, मसालेदार पदार्थ आणि समजा पाणी पिलं नाही तुम्ही, नंतर तिखट खाल्लंय आणि चिकन, नॉनव्हेज जास्त एक आहार आहे, तर तुम्हाला म्हणजे मूळव्याध होणारच आहे। आणि एकदा झालं की संपलंच। आणि ते कोणत्या तीव्र आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं। जर जास्त असेल तर तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही मूळव्याधाच्या। आता ते झालं मूळव्याधाचं, तर आता हे पाय दुखतात, गुडघे दुखतात, काय सांगू तुम्हाला अजून, परत डोकं दुखतं। आता समजा मी जर हा हेडफोन म्हणजे एअरडॉप आहे हा, तो वापरतो। आता ते वापरण्याचं कारण काय आहे, एक तर फोनवर बोलणं आणि दुसरं म्हणजे जे बाहेरून हॉर्न पी 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 सारखं चालू असतं ना, त्याच्यामुळं डोकं दुखतं आणि त्याच्यामुळं मी हे वापरतो। मला ते त्रास सहन होत, म्हणजे सारखं हॉर्न वाजवणारे बाकीचे जे असतात ना, ते आपलं डोकं हलतं, मग माझं टेम्पर हलतं थोडक्यात, की राग जास्त येतो आणि त्याच्यात डोकं दुखायला लागतं त्या हॉर्नमुळे सारखं। त्याच्यामुळं मी हे थोडंफार प्रमाणात, जवळ जास्त नाही पण कमीत कमी तुम्हाला सांगतो 30-40% ह्या आवाजाने कव्हर होतंय थोडक्यात। तर हे झाले आजार सांगितले मित्रांनो, म्हणजे हे तुम्हाला कळावेत की रिक्षा धंद्यात उतरण्यापूर्वी हे होतंच। आता पुण्यात तुम्ही जर कधी गेला असाल तर 70, 80 वर्षाचे म्हातारी माणसं रिक्षा चालवतात। कशी चालवतात तुम्हाला सांगतो, पाठीला ते बेल्ट लावलंय पूर्ण आणि मानाला असा बेल्ट लावलाय आणि असं करत असे पण चालवतात रिक्षा। आणि पाठीचं, कंबर, हे सगळं त्याला बेल्ट लावून काही चालवतात असं आहे। तर तुम्ही रिक्षा धंद्यात येण्यापूर्वी हे तुमची मानसिक स्थिती पाहिजे की बाबा हे सगळे प्रॉब्लेम चालू होणार आहेत आपल्याला, आणि एवढं सगळं जर फेस करायची तयारी असेल तरच तुम्ही रिक्षा धंद्यात उतरा, असं माझं म्हणणं आहे। तर आता समजा हे माझी पाठ दुखते, तर मी काय केलं याच्यावर थोडक्यात की आराम भेटावा म्हणून तुम्हाला दाखवतो। हे माझं सीट आहे, पहिलं हे लहान होतं, त्याला मी अल्ट्रेशन करून मोठं केलेलं आहे मित्रांनो। आणि मी ही
ही उशी आहे ती कमरेसाठी वापरतो आणि हे जे खाली बसलेलं मॅट आहे ते माझं जाड आहे, तुम्ही बघू शकता हे तो 2 थर आहे त्याला, ते जाड आहे आणि हे उशी वापरतो आणि कमरेसाठी सॉरी पाठीसाठी हे वरती करून घेतले आणि ही उशी आहे कमरेसाठी आणि बसायला हे 2 थराचा चांगला जाडवाला मॅट आहे। तर अशा रीतीने तर तुम्ही पण मित्रांनो जाड 2 थराचा मॅट घ्या, जाड असला पाहिजे आणि वरतून तुम्हाला सांगतो कंटिन्यू भाडं मारलं उतरा खाली, थोडं चाला, परत पाणी प्या, कंटिन्यू पाणी पिलं पाहिजे तुम्ही, दिवसातून 2-2.5 लिटर पाणी तर पिलंच पाहिजे, तर आतली घाण जी आहे ती बाहेर निघन, ठीक आहे। आणि कमरेसाठी सांगितलं तुम्हाला की उशी घ्या, आता उशी पण चांगली जाड पाहिजे मित्रांनो आणि खूपच जाड नको, मीडियम साईजची, जेणेकरून तुम्हाला स्टेबल राहता येईल। आणि पाठीसाठी तर तुम्ही वरती करून घेऊ शकता ते माझ्यासारखं अल्ट्रेशन सीटला अल्ट्रेशन। तर हे होते थोडक्यात उपाय। आता मानेसाठी पण तुम्ही असं करा आणि जे पूर्ण होल बॉडी आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की एक्सरसाइज जरूर करा, पण कमीत कमी अर्धा तास एक्सरसाइज घरात केलीच पाहिजे, तर तुम्ही टिकाल, नाही तर तुम्ही आउट होणार 1-1.5 वर्षातच विदाउट एक्सरसाइज जर तुम्ही रिक्षा चालवत राहिले तर। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।